हरे कृष्ण प्रभु जी प्रणाम करने के लिए सर्व हरे भक्तांची कृष्ण, प्रणाम सगळ्यांचं हरे स्वागत आहे. कृष्ण प्रभु सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आज शुक्रवारी होणाऱ्या भक्ती असते क्लासमध्ये. कारण का रविवारी रथयात्रा एका 2-3 ठिकाणी रथयात्रा आहे, तिथे मला आमंत्रण आहे आणि तिथे आमंत्रण असल्यामुळं रविवारी क्लास घेणं शक्य नाही मला. सो म्हणून आज आपण शुक्रवारी क्लास घेत आहोत. तर आज आपण 10व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. सो 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. तर सर्वात पहिला विभूती म्हणजे काय, भगवंताची विभूती म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता 10वा, 11वा आणि 12वा हे तिन्ही अध्याय आपले लवकर होतील कारण कन्सेप्ट जास्त नाही आहेत. 10व्या अध्यायात थोड्या कन्सेप्ट आहेत, पहिला एक 13-14 श्लोकापर्यंत. पुढं फक्त विभूती भगवंता सांगितले आहेत. सातचा आपण थोडा वेळ विभूती म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर या अध्यायात भगवंत आपल्या विभूती सांगितलेत. सो भगवंत म्हणतात, देवतांमध्ये मी इंद्र आहे, पर्वतामध्ये मी हिमालय आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे, पांडवांमध्ये अर्जुन आहे, त्यानंतर शस्त्रधाऱ्यांमध्ये राम आहे, नंतर ऋषी हुशार व्यक्तींमध्ये मी शुक्राचार्य आहे. सो काही लोक असं म्हणतील ना, मग आपण भगवंत जर देवतांमध्ये इंद्र आहे तर आपण इंद्र इंद्र बोलूया, कशाला हरे कृष्ण बोलायचं? किंवा भगवंत जर नद्यामध्ये गंगा आहे तर गंगा गंगा नाव घेऊया. किंवा भगवंत जर पर्वतामध्ये हिमालय आहेत तर आपण हिमालय हिमालय नाव घेतलं, प्रॉब्लेम काय आहे? की माशांमध्ये भगवंत शार्क आहेत तर शार्क 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 घेतलं तर चालेल का? आपली पापं नष्ट होतील, आपले अनर्थ नष्ट होतील, आपण भगवंताची भक्ती प्राप्त करू शकू? नाही. कारण का, जरी भगवंत म्हणतात मी ह्याच्यामध्ये हा आहे, हे भगवंताचं प्रतिनिधित्व करतं. तर सगळ्यात पहिला, भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च आहेत. दुसरी गोष्ट, त्यांचा त्यांचा काय म्हणतात, स्वांश विस्तार. स्वांश विस्तार म्हणजे कोण आहेत त्यांचे? बलरामजी. आणि बलरामजी पासून संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि वासुदेव निघतात. आणि वासुदेव जे रूप आहेत त्याच्यापासून अनेक नारायण अवतार निघतात. हे सगळे बघत स्वांश विस्तार आहेत. तर या सगळ्यांमध्ये ऑलमोस्ट सेम पोटेन्सी आहे, ऑलमोस्ट सेम. का म्हटलं? कारण कृष्ण शब्दात विशेष ही या शक्ती आहे. सो 1000 नारायणांची नावं ही एका रामाच्या नावाबरोबर आहेत आणि 3 रामाची नावं एका कृष्णाच्या नावाबरोबर आहेत. सो कृष्ण शब्दात जास्त नक्की शक्ती जास्त, पण ऑलमोस्ट सेम. पाप नष्ट करायची क्षमता ही ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे स्वांश अवतार म्हणतात. दुसरं आहे त्याला प्रभव अवतार म्हणतात. प्रभव अवतार म्हणजे काय? तर तिथं भगवंत काही काही विशिष्ट अवतार घेतात ज्याच्यामध्ये ते ऑलमोस्ट ते भगवंतच आहेत, पण त्यांची क्षमता ही अजून थोडी कमी असते. त्याला म्हणतात प्रभव अवतार. उदाहरणार्थ, ऋषभदेव, कपिलदेव हे भगवंताचे प्रभव अवतार होते. सो प्रभव अवतार म्हणजे काय? थोडी प्रकाशाची क्षमता कमी असते त्यांची. सो भगवंत सूर्याप्रमाणे आहेत, हे प्रभव अवतार जे आहेत ते एका मशालीप्रमाणे असतील, प्रकाश येतात ते पण क्षमता कमी आहे. त्यानंतर पुढचा अवतार त्याला म्हणतात की आवेश अवतार. त्याला म्हणतात शाक्त्यावेश अवतार. शाक्त्यावेश अवतार म्हणजे काय? शाक्त्यावेश अवतार हे जीव असतात, किंवा त्याच्या आधी, सॉरी, शाक्त्यावेश अवताराच्या आधी असतात कला. सो त्याचा स्वांश, मग प्रभव, मग कला. कलामध्ये काय असतं? कलामध्ये पण त्याला भगवंत असतात, पण शुद्धीकरण करायची क्षमता किंवा त्यांची जी 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 शक्ती जी प्रकट होते त्या कलांमधनं ते अजून कमी असते. उदाहरणार्थ, शेषनाग. शेषनाग ही भगवंताची कला एक प्रकारे. ह्याच्या एक खालची गोष्ट म्हणजे आवेश अवतार. त्याला शाक्तावेश अवतार असं आपण म्हणू शकतो. तर शाक्तावेश अवतार जे असतात ते जीव असतात, पण त्या जीवांमध्ये भगवंत आपली विशिष्ट क्षमता धारण करतात एका विशिष्ट कार्य करण्यासाठी. उदाहरणार्थ, कोण कोण शाक्तावेश अवतार माहिती आहेत नावं शाक्तावेश अवतारांची? प्रभुपाद ओके, प्रभुपाद शास्त्रात सांगितलेलं नाही, आपण शास्त्रात सांगितलं, बघा बघूया. प्रभुपाद डायरेक्ट आपण आधी. परशुराम हा, परशुरामजी ओके. परशुरामजी भगवंत शाक्तावेश आहे. कोणती व्यास शक्ती टाकली व्यासदेव परशुरामाकडं? संहार. काय म्हणा संहार करायची शक्ती भगवान टाकली परशुरामाकडं. पृथू महाराज हे शाक्तावेश अवतार आहे भगवंताचे.
रूल करायची शक्ती. नारद मुनी शाक्तेय भक्तीचा प्रचार करायची शक्ती. कुमार हे शाक्तेय अवतार आहेत. ज्ञानाची शक्ती हे भगवंतांनी त्यांच्याकडं ठेवलेली आहे. सो यांच्यामध्ये काय व्यासदेव हे शाक्तेय अवतार आहेत. लिपिक शक्ती भगवंताची लिहायची शक्ती जी आहे ती व्यासदेवांकडं भगवंताने टाकलेली आहे, कारण अन्यथा सामान्य व्यक्ती विचारणार नाही. आणि यस, आजच्या काळातला बघितलं प्रभुपाद हे पण शाक्तेय अवतार आहेत. कारण का कुठला व्यक्ती 11 वर्षामध्ये 108 मंदिरं बांधेल आणि 6,000 पाश्चात्य लोकांना शिष्य बनवू शकेल? अशक्य आहे. सामान्य कुठल्याही माणसं किती बुद्धिमान असले तर अशक्य आहे करणं, किती सगळं रिसोर्सेस असले आणि सगळे रिसोर्सेस नसताना म्हातारे वयात. तर प्रभुपाद इंडिकेट करतात की प्रभुपादाने स्वतः सांगितलं इनडायरेक्टली की मी शाक्तेय अवतार आहे. कुठल्या श्लोकामध्ये? चैतन्य चरितामध्ये श्लोक येतो. कोणता श्लोक येतो? कलिकाले धर्म कृष्ण नाम संकीर्तन, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. हा अंतर्लीमध्ये श्लोक येतो. आणि त्या श्लोकाचं तात्पर्य वाचलं आपण, त्या तात्पर्य प्रभुपाद स्वतःविषयी इंडिकेट करतात की ज्याचे एखादा व्यक्ती एवढ्या कमी काळात एवढा प्रचार करू शकतो, त्यास तुम्ही जाणलं पाहिजे भगवंताने विशेष शक्तीला प्रदान केले. सो इनडायरेक्ट प्रभुपाद स्वतः सांगतात की मी एक शाक्तावेश अवतार आहे. सो शाक्तावेश अवताराच्याही खालच्या स्तरावर असतात त्या विभूती. सो विभूती म्हणजे काय? एखाद्या समूहामध्ये एखादी गोष्ट सर्वोच्च दिसत असेल, तर आपण काय ओळखलं पाहिजे की ज्या अर्थी व्यक्ती गोष्ट सर्वोच्च आहे त्या अर्थी त्या गोष्टीवरती भगवंताची विशेष कृपा असली पाहिजे, तरच ती व्यक्ती सर्वोच्च होऊ शकते. सो भगवंताची काहीतरी कृपा तिथे असली पाहिजे म्हणून ती व्यक्ती सर्वोच्च आहे. काहीतरी भगवंताची सँक्शन त्याच्यामध्ये आहे म्हणून ती व्यक्ती सर्वोच्च आहे. सो ती सर्वोच्च व्यक्ती भगवंताकडे इंडिकेट करते, भगवंताकडे बोट दाखवते, भगवंताचं प्रतिनिधित्व करते. म्हणून ती गोष्ट जी आहे त्याला विभूती असं म्हणतात. सो हीच गोष्ट भगवंताने अनेक विभूतींच्या माध्यमातून सांगितलं आहे की कशा कशा रूपामध्ये माझं प्रतिनिधित्व करता येतं. सो इनडायरेक्टली हा अध्याय जो आहे अर्जुनानं मान्य केल्या अध्यायामध्ये. आतापर्यंत अर्जुन मान्य केलं नव्हतं, पण अर्जुन पहिल्यांदा मान्य केलं तुम्ही भगवंत आहात. पण जरी तुम्ही भगवंत आहात तरी माझ्याकडं तुम्हाला पाहायची क्षमता नाहीये. आणि माझ्याकडं तुम्हाला पाहायची क्षमता नसल्यामुळं माझ्या या जडदृष्टीनं म्हणजे जग पाहीन त्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कसं पाहू शकेन मी? हा प्रश्न अर्जुन डोक्यात पडला होता. सो भगवंतांना या जड डोळ्यांनी स्थूल दृष्टीनं सर्वत्र पाहायचं असेल तर काय पद्धत आहे? कसं पाहायचं? कसं प्रत्येक ठिकाणी बघत असं जाणवायचं? हे हे ज्ञान अर्जुनाला पाहिजे होतं. सो म्हणून अर्जुन भगवंतांना विभूतींविषयी विचारलं. आणि आपल्या अनेक विभूतींपैकी भगवंताच्या विभूती समजणं अशक्य आहे. भगवंत अनलिमिटेड आहेत आणि भगवंत अनंत आहेत, अनलिमिटेड आहेत. त्यांच्या विभूती पण अनलिमिटेड अनंत आहेत, या समजणं केवळ अशक्य आहे. म्हणून भगवंतांनी काय केलं? प्रधानतः ज्या प्रमुख प्रमुख आहेत त्याच विभूती अध्यायात सांगितलेल्या आहेत. तर ह्या झाल्या विभूती. सो उद्या कोणी असं म्हणता का मला या अध्याय वाचल्यावरती की ठीक आहे मी इंद्राचं नाव चालू करतो दिवस घ्यायला, हरिकृष्ण जप कशाला करायचा? मी उद्यापासनं परशुरामाचं नाव घ्यायला चालू करतो, हरिकृष्ण जप कशाला करायचा? मी उद्यापासून गंगा गंगा करतो किंवा हिमालय करतो किंवा शाख करतो किंवा शुक्राचार्य करतो किंवा गॅमलिंग करतो. बरोबर भगवंत म्हणतात आम्हाला चिटी आम्हाला गॅमलिंग जुगार आहे सगळ्या फसवणाऱ्या गोष्टींमध्ये. आपण जुगार जुगार चालू करायचं बोलायला नाही. हा या मागचा अर्थ निश्चितच नाहीत. ती जी गोष्ट आहे ती भगवंताचं प्रातिनिधित्व तिथं करत आहे. ओके, तर आपण 10व्या अध्यायात चालू करूया विभूती योग. श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणायां वक्ष्यामि हितकामया. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुन पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. ओके, सो भूय भूय म्हणजे परत. ओके, का बरं भगवंत परत सांगतायत एखादी गोष्ट? एखादी गोष्ट आपण परत परत कधी सांगतो? जे शाळेमध्ये शिक्षक असतील ती एखादी गोष्ट परत परत सांगतात. कधी सांगतात? किंवा आई मुलाला किंवा मुलीला किंवा वडील मुलाला किंवा मुलीला एखादी गोष्ट वारंवार 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 सांगतात.
कधी सांगतात? डोक्यात नीट शिरायला. डोक्यात नीट शिरायला हवं. डोक्यात नीट शिरायला हवं म्हणून. व्हेरी गुड. ओके. सो तेच भगवंत सांगत आहेत. कारण का भगवंतांना माहिती आहे आपण मागच्या तासांमध्ये जास्त वेळ घेतला, शेवटच्या 6 श्लोकांसाठी आपण ऑलमोस्ट 2 तास घेतले मागच्या वेळी. कारण का ते श्लोक समजणं सोपं नाही, गुंडाळणारे श्लोक आहेत. अपिचेत सुधराचारो भजते आनंदी बाग साधुर्य समंतव्य. ज्यानं अगदी हत्या केली आहे गायींची, ब्राह्मणाची हत्या केली आहे, असा व्यक्ती पण माझा आश्रय घेत असेल तर साधू आहे आणि तो लवकर धर्मात्मा होईल. हे कसं समजून घ्यायचं? अवघड आहे समजायला. मी सगळ्यांसाठी समान आहे, पण मी समान पण नाही सगळ्यांसाठी. हे समजायला अवघड आहे सगळं. सो शुद्ध भक्ती जेवढी वाटते तत्वतः समजून घ्यायला एवढी सोपी नाहीये. ही समजायला अवघड आहे. आणि समजायला अवघड असल्यामुळं परत 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 त्या गोष्टी सांगायला लागतात, जेणेकरून सिद्धांत रूपामध्ये त्या गोष्टी डोक्यात फिक्स बसतील. आणि जर सिद्धांत रूपात गोष्टी डोक्यात फिक्स बसल्या तर तत्व विभ्रम. आपण मागच्या पाहिलं होतं की जप करताना बाधा कधी येते का? आपला जप व्यवस्थित का होत नाही? पण फक्त 3 कारण आहेत जप न चांगला होण्याची: तत्व विभ्रमा, असत तृष्णा आणि अपराध. तत्व विभ्रम तत्वाविषयी क्लॅरिटी नसेल, सिद्धांतामध्ये पक्के नसो आपण, सिद्धांताविषयी स्पष्टता नसेल, तर मनात गोंधळ निर्माण होतो. आणि गोंधळ निर्माण झाला की जप आणि भक्ती ही तेवढ्या दृढ श्रद्धेनं होऊ शकत नाही, तेवढ्या चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. सो हे तत्व क्लिअरली कळलं पाहिजे. नक्की मी कोण आहे, नक्की माझी शुद्ध भक्ती काय आहे, म्हणजे स्पष्ट क्लिष्ट क्लिअर स्पष्ट असले पाहिजे. म्हणून परत भूय, मी तुला परत हे ज्ञान अर्जुना देत आहे. भगवंताने अर्जुन म्हटलं महाबाहो. ओके. का बरं म्हणले महाबाहो? महाबाहोचा अर्थ काय? महाबाहो म्हणजे ज्याच्याकडं शस्त्र चालवायची खूप चांगली क्षमता आहे, त्याचे बाहू महान आहेत. सो तर अर्जुनाकडं, अर्जुन उगच महान धनुर्धर नव्हता. अर्जुनाकडे प्रचंड क्षमता होती बाण चालवायची. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. सगळ्यांनी महाभारत सिरियल किंवा रामायण सिरियल किंवा जे काही सिरियल्स पाहिजे टीव्हीवरती, ज्या पौराणिक सिरियल असतात, पाहतो तुम्ही विशेषतः महाभारत जुनं जे होतं B.R. चोप्राचं, पाहिलाच तुम्ही की एक बाण तर अर्जुन किंवा जो कोण असं धरतो तो सोडतो आणि ते एका बाणाचे 10 बाण होतात. आणि ते 10 लोकांना 10 लोकांना मारतात, 100 लोकांना मारतात. पाहिलं तुम्ही मारले लोकांचं. पण वास्तविक ते एका बाणाचे 10 बाण झाले नसतात. अर्जुनाची बाण चालवायची क्षमता एवढी जास्त होती की महाभारतामध्ये वर्णत युद्धकांडामध्ये की जसं आपण गदा गदा चक्र फिरतो की नाही, एखादं एखादा अशी किल्ली आपण हातामध्ये घेतली एखादी, ही समजा किल्ली आहे, किल्ली, हा किल्ली माझ्याकडे हातात आहे, नाही किल्ली घरा 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 फिरवतोय मी. सो प्रॅक्टिकली तिचं खूप जोरात फिरवली तर किल्ली दिसणार पण नाही त्याला. सो त्याचप्रमाणे अर्जुनाचे बाण काढून प्रत्यंच्याला ओढून बाण सोडायचा वेग एवढा जास्त होता की एक बाण सुटून निघायच्या आत पुढचा बाण काढून अर्जुन सोडायचा. तो निघेसर तिसरा बाण काढून सोडायचा. हा वेग होता अर्जुनाचा. सो एक चक्र गात 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 फिरत तेवढ्या वेगानं अर्जुन बाण काढून सोडत होता. म्हणून अर्जुन महाबाहो आहे. सो भगवंत तर अर्जुना सांगू इच्छितात, तू महाबाहो आहेस. आता तुझ्या बुद्धीची पण क्षमता दाखव, हे ज्ञान समजून घ्यायची. शस्त्र चालवण्याची क्षमता आहे ती तुझ्या बुद्धीमध्ये पण दाखव. म्हणून हे महाबाहो, त्या महाबाहोसारखं वाग. शृणु मे परमं वचः. परमं वचः म्हणजे काय? आता गुह्य ज्ञान तर मागच्या अध्यायात दिलंय ना, मागच्या गुह्य ज्ञान दिलं. आता अजून परमं वचः म्हणजे काय? सो परमचा अर्थ आहे परम, सर्वोच्च. सो या अध्यायात जे ज्ञान आहे, विशेषतः या अध्यायात चतुश्लोकी गीता आपण शिकणार आहोत, हे ज्ञान जे आहे हे त्या ज्ञानापेक्षाही परम आहे, त्या ज्ञानापेक्षाही अजून, ठीक आहे, अजून जास्त सुपिरियर आहे. थोडक्यात जे राजगुह्य ज्ञान आहे त्याला अजून मी विस्तारित केले आणि अजून डीप मध्ये ते राजगुह्य राजविद्या राजगुह्य ज्ञान सांगितलं आहे. सो म्हणून मागच्या सांगितल्यापेक्षा अजून गूढ आहे, अजून सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून परमं वचः. ओके. यत्तेहम प्रीयमाणायहम, म्हणजे तुलाच का सांगत आहे? कारण का हे ज्ञान जे आहे हे अत्यंत कटू प्रेमानं भरलं आहेस. मग आता अर्जुन म्हणेल की
पण तुमच्या या अध्यायात तुम्ही ऐश्वर्य ज्ञान देणार आहात तुमचं तुमचं केवळ ऐश्वर्य सांगणार मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे. पण 7व्या अध्यायात तुम्ही खूप मोठ्या तुमचं ऐश्वर्य सांगितलंय. भगवान सांगितलं 7व्या अध्यायामध्ये मी पाण्याची चव आहे मी बलवानांचं बल आहे तपस्वीचं तप आहे तेजस्वींचं तेज आहे. ओके. जी काम असा धर्मावरती मी आहे मी सगळ्या जीवांचं बीज आहे. 9व्या अध्यायात भगवान सांगितलं आपल्या ऐश्वर्याविषयी की मी सगळीकडे आहे पण सगळे माझ्यात आहेत पण मी सगळ्यात नाही आहे. त्यानंतर सगळं मायावर जन्म घेतं मायावर जमा होतं. जसं आकाशामध्ये वायू होतं तसं आम्ही सर्वत्र आहे पण सर्वत्र नाही आहे वगैरे वगैरे सगळ्या विभूती भगवंताने आपल्याला सांगितल्या. सगळं ऐश्वर्याने दिलेलं आहे. सो 7व्या आणि 9व्या अध्यायात मोठ्या प्रमाणात ज्ञान सांगितलं ऐश्वर्याचं. मग या अध्यायात जे ऐश्वर्याचं ज्ञान सांगितलंय त्यात आणि त्यात काय फरक आहे. सो इथं भगवंत सांगतायत प्रियमाणाया हे बाळा अर्जुन तू माझा फार प्रिय आहेस तुझं हृदय माझ्या प्रेमानं भरलेलं आहे. सो हे जर ज्ञान तू ऐकलंस तर ते हृदयातलं प्रेम अजून वाढेल. थोडक्यात हा जो ऐश्वर्य जे भगवंताने सांगणार आहे अध्यामध्ये हे ऐश्वर्य ऐकून मागं जे ऐश्वर्य सांगितलं ते कसं वाटतं की भगवंताचं ऐश्वर्य जाणल्यावर भगवंताकडे आपण आकर्षित होऊ. 7व्या सुरुवात कसं झाली भगवंत म्हणतात की ओके ज्यावेळी 6व्या अध्याय शेवटी आपण ऐकलं की योगिना सर्वेशाम मदगतीन अंतरात्मना श्रद्धावान भजते समयुक्त तममता की सगळ्या योगांचं माझं भजन करतो सर्वश्रेष्ठ आहे. मग अर्जुन म्हटलं की मग तुम्ही कोण आहात नक्की तुझ्याशी मला डिटेल जाणून घ्यायचं आहे जेणेकरून तुझं भजन चांगल्या प्रकारे करू शकेन. आणि ते डिटेल्स भगवंताने 7व्या अध्यायात सांगितलेत. पण इथं जे डिटेल्स आहेत ते केवळ भगवंताशी जाणून घेण्यासाठी नाही आहेत भगवंताचं प्रेम वाढवण्यासाठी आहेत. सो हे डिटेल्स जाणून घेतलेस तुझ्या हृदयातल्या प्रेमामध्ये वृद्धी होईल. म्हणून प्रियमाणायाम असं भगवंत म्हणतात वक्ष्यामी हितकाम आहे तुझ्या या प्रेममयी भक्तीमध्ये वाढ व्हावी हे माझं हित आहे म्हणून तुझ्यासाठी हे मी सांगत आहे. ओके. सो डिटेल्स या श्लोकाचे अशा प्रकारे सांगितलेले आहेत. ओके. तर तात्पर्यात शेवटच्या परिच्छेदात प्रभुपाद म्हणतात मनुष्य जितके भगवंताविषयी श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे त्यामध्ये त्याची भक्ती मार्गात श्रद्धा दृढ होईल. ज्यांना खरोखरच ज्यांना खरोखरच कृष्ण भावना होण्याची आस्था आहे अशा श्लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते. अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत. भगवंतानं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुमच्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे. सो जितक्या अधिक प्रमाणात श्रवण करू तितक्या प्रमाणात दृढपणे आपली श्रद्धा ही स्थिर होते. पण श्रवण कुणाकडनं केलं पाहिजे कुणाकडे श्रवण करता कामा नये जे सिरियस भक्त आहेत. ठीक आहे. सो भक्ती ठाकूर सांगतायत की मला कुठल्या भक्तांना संग पाहिजे भुक्ती मुक्ती स्पृहा यावत नये भक्त लाभा येते टाकून संग अनुरक्त की जे पूर्णपणे भुक्ती मुक्ती आणि सिद्धीच्या इच्छेपासून दूर गेलेले आहेत अशा भक्तांच्या संघात मला ठेव अशा भक्तांकडनं मला ऐकायचं आहे. ज्यांचं एकच उद्दिष्ट आहे का भगवंताला प्रेम करणं अशा भक्तांकडनं ऐकलं तर श्रद्धा आपली वाढेल. अदरवाईज भगवंताशी बोलणारे भागवत कथाकार भरपूर आहेत. तुम्ही जर गेलात आस्था चॅनलवरती आणि संस्कार चॅनलवरती भरपूर भागवत कथाकार आहेत पण त्यांच्याकडनं जरुरी श्रद्धा वाढेल असं जरूर नाहीये. कारण का त्यातले सगळेजण बोनाफाईड नाही आहेत. त्यांचे सगळेजण भगवंताच्या योग्य ज्ञानात स्थित असतीलच प्रत्येकजण प्रामाणिक परंपरेमध्ये स्थित असतीलच असं नाही. म्हणून भगवंत अशा प्रकारे इथं सांगत आहेत. प्रभुपाद अशा प्रकारे इथं सांगत आहेत. म्हणतो पद्मपुराण श्लोक येतो अवैष्णवात मुखोद्गीर्णम च्युतम हरिकथामृतम श्रवणम नैव कर्तव्य सर्पोच्चिष्टम यथापयो. अवैष्णवात मुखोद्गीर्णम की अवैष्णवाच्या मुखात निघालेली हरिकथा काय आहे जरी ती हरिकथा आहे तरी पण श्रवणम नैव कर्तव्य ते ऐकता कामा नये. कारण का सर्पोच्चिष्टम यथापयो कारण का ती सापाच्या फण्यानं दुधाला स्पर्श केल्यापैकी आहे. कोणी म्हणेल दुधाचा ग्लास आहे आणि सापाच्या फण्यानं स्पर्श केला तर दुधाला स्पर्श केला तर दुधाला स्पर्श केला. कोणी म्हणेल दुधाचा ग्लास आहे आणि सापाच्या फण्यानं स्पर्श केला तर दुधाला स्पर्श केला. कोणी म्हणेल दुधाचा ग्लास आहे आणि सापाच्या फण्यानं स्पर्श केला तर दुधाला स्पर्श केला. कोणी म्हणेल दुधाचा ग्लास आहे आणि सापाच्या फण्यानं स्पर्श केला तर दुधाला स्पर्श केला. कोणी म्हणेल
पिता येईल का असतो? नाही पिता येणार. पण मग का प्यायला हरकत नाही? ग्लासभर दूध आहे आणि थेंबर विष आहे. काय प्रॉब्लेम आहे प्यायला? ग्लासभर दूध आहे ना, आणि थेंबरच विष आहे. जरी थेंबर विष असलं तरी ते पूर्णपणे त्या ग्लासाला नष्ट करू शकतं. म्हणून त्या लोकांकडे अजिबात ऐकता कामा नये. चैतन्य चरितामध्ये सुंदर प्रसंग येतो. भगवान आचार्य हे महाप्रभूंचे भक्त होते आणि भगवान आचार्यांचा एक एक काय म्हणतात त्याला, एक चुलत भाऊ होता, काय लांबचा एक नातेवाईक होता, जो काशीला जाऊन शिकून आलेला होता. आणि त्यानं भागवतवर काहीतरी टीका लिहिली होती आणि ती खूप सुंदर टीका होती असं भगवान आचार्यांचं म्हणणं होतं. सो भगवान आचार्य त्यांना घेऊन गेले प्रभुपादांच्याकडं, सॉरी, चैतन्य महाप्रभूच्याकडं. चैतन्य महाप्रभूंनी भगवान आचार्यांना खूप सुंदर प्रकारे स्वागत केलं, स्वीकार करून ते भक्त होते. पण ज्यांना घेऊन आले आणि त्याचे गुणगान करत होते त्यांच्याकडे अजिबात लक्ष नाही. ओके. आणि मग स्वरूप दामोदर गोस्वामींनी सांगितलं की नाही 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 नाही, कारण तो काशीला शिकून आलेला आहे आणि काशीमध्ये मायावादाचा प्रभाव त्याच्यावरती आहे. आणि मायावादी खूप सुंदर श्लोक बोलतात की महाभागवतये कृष्ण प्राण धन यार, मायावादे चित्ते अवश्य मायावादी श्रवणे चित्त अवश्य फेरे तांद्र. भगवान आचार्य म्हणले की ठीक आहे, त्यांचा जरी मायावादाचा स्पर्शावर असला तरी आपण भक्त आहोत ना, आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे नाही, जर आपण किती शुद्ध भक्त असलो तरी मायावादी श्रवण आपण करायला जाऊ नये. मायावादी श्रवण चित्ते अवश्य फेरे तांद्र. भल्या भल्यानं चित्त हे मायावाद्यामुळं भ्रमित होऊन जातं. सो केवळ बोनाफड परंपरेत आपण ऐकलं पाहिजे. सो भक्तीर सिद्धांत विरुद्ध आर रस भास, शुनी ना पाय प्रभू रसेर उल्हास. कुठल्याही गोष्टी भक्ती सिद्धांताच्या विरुद्ध रस असेल तर प्रभू चैतन्य महाप्रभूंना ते ऐकायला अजिबात आनंद व्हायचा नाही. ओके, तर पुढच्या श्लोक बघू आपण. न मे विदुसुरगणः प्रभवं नाम हर्षया, अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. न मे विदुसुरगणः, देवता मला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. का बरं देवता मला पूर्ण जाणू शकत नाहीत? कारण मुळात देवता शुद्ध भक्त नाही आहेत आणि केवळ जे शुद्ध भक्ती करतात तेच मला जाणू शकतात. ओके. अहम भगवंताने अनेक ठिकाणी म्हटलंय, गीतेमध्ये म्हटलंय आणि भागवतमध्ये म्हटलंय. गीतेमध्ये कुठे म्हटलंय, भक्त्या माम अभिजानाति यावन यशास्मी तत्वतः तत्व माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदंतर. 18वा श्लोक आहे. त्यानंतर 11वा श्लोक आहे, भक्त्या तो अनन्या शक्यम अहम वैवा विदर्जुना ज्ञातुम दर्शन तत्वेन परिष्टुम च परंतपः. त्यानंतर भागवतमध्ये श्लोक येतो कुठला, भक्त्याहम एकया ग्राह्या श्रद्धयात्मा प्रिया सुतम भक्तीम पुनाम ती मानिष्ठा शपाकम अभिसंभवान. केवळ भक्तीद्वारेच मला जाणता येतं. अजून सुंदर श्लोक येतो, नमाम साधयति योको ना सांख्यम धर्म उद्धवा, न न त्यागस तपस न स्वाध्यायस तपस त्यागो यथ भक्तिर्ममोर्जितः. न साधयति माम योगो, कुठल्या योगाद्वारे माझी प्राप्ती करता येत नाही. न सांख्यम धर्म उद्धवा, सांख्याद्वारे प्राप्ती करता येत नाही. न स्वाध्यायच तपस्त्यागो, वेदांचा अभ्यास करून तपस्या करून त्याग करून माझी प्राप्ती कर यथा भक्तिर्मोर्जितः, किंवा भक्तीद्वारेच माझी प्राप्ती जी आहे ती करता येते. सो म्हणून देवता या भक्त नाहीत. म्हणून नमय विदुसुरगणा, देवता मला जाणू शकत नाहीत. मग भगवंत बोलतो प्रभवम ना महर्षया, नुसता देवताच नाही, ऋषी मुनी पण मला जाणू शकत नाहीत. मग अर्जुन प्रश्न विचारेल, का बरं ऋषी मुनी जाणू शकणार नाहीत? देवतांचं मान्य करतो, देवता मिश्र भक्त आहेत, देवता शुद्ध भक्त नाही आहेत. आणि मिश्र भक्त तुम्हाला पूर्णपणे जाणू शकणार नाही. पण ऋषी मुनी तुम्हाला का जाणू शकणार नाहीत? ते तर मिश्र भक्त नाही आहेत, त्यांच्यामध्ये काय इश्यू आहे? आणि त्याचं उत्तर जे आहे ते भगवंत पुढच्या वेळी देत आहेत. कारण मी त्या सर्व ऋषीमुनींचा पण स्रोत आहे. अहम आदिर हे देवाना महर्षीणांच सर्वशः. मीच त्या देवतांचा आणि ऋषीमुनींचा स्रोत आहे. सो ऋषीमुनींचा स्रोत मी असल्यामुळं
जरी ते हुशार आहेत, जोपर्यंत माझी कृपा त्यांच्यावर होणार नाही, जोपर्यंत ते ऋषीमुनी जरी शास्त्रांचा अभ्यास करत असले, शास्त्र अध्ययन करत असले, तरी ते मला पूर्णपणे अजिबात जाणू शकणार नाही. कारण का जोपर्यंत माझी कृपा त्यांच्यावर होणार नाही. सो बघा, आपण भगवंतांना तत्वता जाणू शकतो. हे कशामुळे जाणू शकतो? केवळ त्यांची अहेतुकी कृपा. म्हणजे आई ब्रह्मदेवांना निर्मिती करायची होती. ब्रह्मदेवानं भगवंताकडे कृपा मागितली 3ऱ्या स्कंदामध्ये. ब्रह्मदेवाने प्रार्थना केली भगवंताकडे, आणि त्या प्रार्थना झाल्यावर काय मागितलं ब्रह्मदेवानी? की मला ही निर्मिती करायची आहे, जी रजोगुणाचा परिणाम आहे. मला अशी कृपा द्या जेणेकरून या रजोगुणावर प्रभावित मी होणार नाही. आणि त्याला उत्तर ना भगवंत म्हणतात की मच्चकार संगम मस्त्रोत मत्कथा अभ्युदयांतिकम यद्वा तपस्वी ते निष्ठा स एषा मत अनुग्रह. की माझी खरी कृपा म्हणजे काय? मच्चकार अंगम मस्त्रोतम. मला खुश करण्यासाठी तू जे काही मतकथा अभ्युदयांतिकम, जे काही श्रवण कीर्तन केलंय, जे काही तपस्या केली, यद्वा तपस्वी ते निष्ठा, निष्ठांची तपस्या केली आहे, जे जप केलाय, जे कीर्तन केलंय, जे श्रवण केलंय, जे कथा ऐकली आहे, ते काय आहे? स एषा मत अनुग्रह. हा माझा खरा अनुग्रह आहे, ही माझी खरी कृपा आहे. सो भगवंताची आपल्या कृपा आहे. भगवंत आपली सेवा स्वीकारत आहेत. भगवंत आपली भक्ती स्वीकारत आहेत. प्रमाण काय आहे? 2 प्रमाण आहेत. एक तर मला मिळणारी सेवा वाढत चालली आहे का सेवा वाढत नाही? जर मला मिळणारी सेवा वाढत चालली असेल तर ओळखायचं भगवंत आपल्याला खुश आहेत, आपली सेवा त्यांनी स्वीकारलेली आहे. जर मी आज भगवंताला भोग बनवला तर उद्या मला भोग बनवण्याची इच्छा वाढते, कमी होते? आज मी जप केला तर उद्या जप करायची इच्छा होते का मला? तर उद्या पण जप करायची इच्छा होत असेल, आणि जरी आजचा जप चांगला झाला नसेल तरी तो जप भगवंतांनी स्वीकारला आहे. जरी त्या जपात भरपूर अपराध झाले तरी पण तो जप भगवंतांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी जप करायची इच्छा निर्माण होते. अन्यथा आपण पूर्णपणे अपराधाचा जप केला तर भगवंत कृपा काढून घेतात, आणि मग एक वेळ अशी येते की जप करावी श्रद्धा आपली निघून जाते. सो जे भक्तीमध्ये येऊन जप सोडतात किंवा भक्ती सोडतात, ते कशामुळे सोडतात? अपराधांमुळं. आणि अपराध केल्यामुळंच ती कृपा भगवंत काढून घेतात. सो ऋषी मुनी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत. म्हणून 6व्या स्कंदा भगवंत म्हणतात की धर्मस्तु साक्षात भगवत प्रणीतम न वै विदुऋषयो नापि देवा न देव सिद्धा असुरो मनुष्या कुतो न विद्याधरचारणादया. धर्म हा डायरेक्ट भगवंताकडनं आलेला आहे. तर सगळे लोक धर्म जाणू शकत नाहीत. ओके. नवय विदू ऋषयो नापि देवा. ऋषीमुनी देवता जाणू शकत नाहीत. न सिद्ध मुख्य असुरो मनुष्य. मोठे मोठे सिद्ध पुरुष, राक्षस लोक, मनुष्य कुतो न विद्याधर चारणादया. विद्याधर आणि चारणाचं काय सांगायचं? मग कोण जाणू शकतं हा हा धर्म? ठीक आहे. तर काही मोजकेच भक्ता भागवत धर्म जाणतात. ओके. कोण? हे 12 महाजन. स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मुनी कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वैयासके वयम द्वादशेतानि जानीमो धर्मान् भागवतानि हा गुह्यम विशुद्धम दुर्बोधम यज्ञात्वात् अमृतमश्नुते. हे जे 12 महाजन आहेत, स्वयंभू म्हणजे कोण? ब्रह्मदेव. पण ते स्वयंभू डायरेक्ट आहेत, नाभीतनं प्रकट झाले आहेत. नारद, नारद मुनी. शंभू, शिवजी. स्वयंभू नारद शंभू. कुमारो, 4 कुमार. कपिलो, मनु. कपिल ऋषी, कपिल देव. मनु, मनु म्हणजे कोण? स्वयंभू मनु. स्वयंभू मनु शुद्ध भक्त आहे. प्रल्हादो जनको भीष्म. प्रल्हाद महाराज, जनक. जनक म्हणजे सीतेवरचे वडील जनक. भीष्म. बलीर वैयासके वयम. बली महाराज. वैयासके म्हणजे शुकदेव गोस्वामी. वयम म्हणजे मी स्वतः, यमराज. यमराज लोक सांगतात. द्वादशात विजानीमो. या 12 लोकांमध्ये धर्म माहिती आहे, भागवत धर्म.
धर्मान भागवतान ह्या गुह्यम, हा फार गुह्य आहे. विशुद्धम, हा क्रिस्टल क्लिअर शुद्ध आहे, सगळ्या गुणापासून मुक्त आहे. दुर्बोधम, सहजगत, सहज साध्य नाही. यद ज्ञात्वा अमृतम, जो जाणल्यावरती मुक्ती प्राप्त होती. हे आपल्याला थोड्या प्रमाणात कळलंय थेरॉटिकली का होईना, आणि आपण त्याचं पालन करायचा प्रयत्न करतोय. कशामुळं? केवळ भगवंताची आहे तुकी कृपा आपल्यावरती आहे. आणि दुसरं कारण ओळखायचं की भगवंताची कृपा आपल्यावरती आहे काय? की श्रवण कीर्तन करण्यामध्ये आपला आनंद येतोय का? बरं, परत क्लास ऐकण्यामध्ये आपला आनंद येतोय का? हे होत असेल तर भगवंताची कृपा आपल्यावरती आहे. ओके, म्हणून हे ऋषी मुनी पण हे जाणू शकत नाही. पहिल्या परिस्थितीच्या मध्यामध्ये प्रभुपाद देतात, श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही. देवदेवता आणि महर्ष सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्ण जाणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. श्रीमद भागवतात स्पष्टपणे म्हणले आहे की मोठ्या मोठ्या देवता सुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत. ते त्यांच्या इंद्रियांची पराकाष्ठा करून तर करू शकतात, निराकारवादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात. ओके, मोठ्या मोठ्या देवता सुद्धा पूर्णपणे असमर्थ आहेत. ओके, तो हा श्लोक होतो भागवतच्या 12 स्कंदामध्ये. यम ब्रह्म रुद्र वरुणेंद्र मनुथय दिव्यंती सुन्वंती दिव्यास्तवै वेदे संगपदे क्रमोपनिषदे गायन्ति यत् सामदा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यानन्तं न सुरासुरगणान् देवाय तस्मै नमः. यम ब्रह्म रुद्र वरुणेंद्र, ब्रह्मदेव, रुद्र म्हणजे शंकर, वरुण, इंद्र, मरुते, मरुदगण, स्तुन्वंती दिव्यासवे, तुमचं गुणगान करतात. कशाच्या माध्यमातून? वेदेश, वेदेश छंदोपनिषदे क्रमोपनिषदे, वेदे संगपदे क्रमोपनिषदे गायन्ति सामदा, वेदांचे श्लोक, उपनिषद आणि सामवेदाच्या माध्यमातून. ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो, केवळ योगी लोक ध्यानाद्वारे तुम्हाला पाहू शकतात. ओके, यस्य अनंतम न सुर असुर गणान देवाय तस्मै नमः, ज्यांचा अंत देवता आणि राक्षस लोक पाहू शकत नाहीत त्या भगवंताला माझा नमस्कार आहे. ओके, शेवटच्या परीक्षेचा प्रूप सांगतात, अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूपस्थिती जाणू शकत नाहीत. यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहेतुक कृपेमुळेच अवतरित होतात. भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरी मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंताच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लीला करणे स्वतः श्रीकृष्णच आहे. भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्मस्वरूपाची पर्वा करत नाही, कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे तत्काळ भगवंतांना शरण जातात. आणि श्रीकृष्णाच्या अहेतुक कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णाचे ज्ञान होते. भक्तांव्यतिरिक्त कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. ओके, श्लोक क्रमांक 3 बघू आपण. यो माम अजम अनादिम च वेत्ति लोक महेश्वरम असम्मूढा समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला मनुष्य मला अजन्मा अनादि आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. सो या श्लोकाची लिंक काय आहे? सो मागचा श्लोक ऐकल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडेल की मग जे तुम्हाला जाणतात त्यांना फायदा काय होतो? हे देवता आणि महर्षीगण तुम्हाला जाणू शकत नाहीत, कारण तुम्ही त्यांचे स्त्रोत आहात, तुमच्यापासून आलेले आहेत. पण जे तुम्हाला जाणतात त्यांना फायदा काय होईल? त्यांना काय बेनिफिट मिळेल याचं केल्यामुळं, तुम्हाला जाणण्यामुळं? भगवंत काय म्हणतात? असमूढा समर्थेषु, जे लोक मला कसे जाणतात? अजम, अनादिम आणि महेश्वरम. अजम म्हणजे अजन्मा. सो कोणी म्हणे अजन्मा म्हणजे काय? ओके, परमात्मा अजन्मा आहे. नाही, परमात्मा अजन्मा नाही. ओके, काही लोक म्हणतील भगवंताची ब्रह्मज्योती अनादी आहे.
परमात्मा अनादी आहेत, पण परमात्मा हा परमात्मा अजम आहे, त्याचा जन्म होत नाही. पण भगवंताचा जन्म होतो. सो भगवंत आणि परमात्मा वेगळे आहेत, कृष्ण आणि परमात्मा वेगळे आहेत. पण कृष्ण जन्म झालाय आणि परमात्माचा कधी जन्म होत नाही, ब्रह्मजीचा कधी जन्म होत नाही, ब्रह्मजीव शाश्वत आहे. ओके, असा विचार करणारे कधीच मुक्ती प्राप्त करू शकत नाही. पण जो पूर्णपणे जाणतो की जरी मी वसुदेवाच्या माध्यमातून देवकीच्या पोटातनं जन्म घेतलाय तरी पण मी अजन्म आहे. एकाच वेळी मी अजन्मा पण आहे आणि एकाच वेळी जन्म पण घेतो. एकाच वेळी अनादी पण आहे आणि एकाच वेळी माझा वाढ पण होते. एकाच वेळी शाश्वत पण आहे आणि एकाच वेळी मी जन्म घेतो आणि एका प्रकारे जग सोडून पण जातो. बघा, हे जो जाणतो तत्वतः, ह्याला म्हणतात तत्वतः जाणणं, तो काय होईल या जगातनं, तो असमूढ आहे. असमूढा समर्थेषु, तो या मर्त्य लोकामध्ये, मरणाऱ्या लोकांमध्ये असमूढ आहे आणि तो सगळ्या पापांपासून मुक्त होऊ शकेल. ह्याचं मागचं कारण आहे. ओके, शेवटच्या परिषदात प्रभुपाद सांगतात, प्राकृत जगतातील शुभशोत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनोकल्पितच गोष्ट आहे. कारण या भौतिक जगात कोणतीच गोष्ट शुभ नाही. द्वैते भद्र अभद्र ज्ञान सब मनोधर्म. पैसे मिळणं शुभ आहे का? आहे. पैसे मिळणं शुभ गोष्ट लक्षण आहे, पण एका प्रकारे नाहीये. कारण जास्त पैसे आल्यावरती व्यक्ती मूळ गोष्टीपासून दूर जातो, भगवंता भक्तीपासून दूर जातो. सध्या पैसे न मिळणं अशुभ आहे, पण पैसे न मिळणार अशुभ हे जास्त पैसे मिळणाऱ्या शुभापेक्षा कधी कधी चांगलं असतं. मग काय शुभ आहे, काय अशुभ आहे, हे सगळे मनोधर्म आहे. सो कधी कधी वाटतं संकट आले की खूप अशुभ घडलं जीवनामध्ये, पण एका प्रकारे संकट ही चांगली संधी असते भगवंताचं स्मरण करायची. महाविपत्तो संसारे यस्मरेत मधुसूदना विपत्तो तस संपत्तो भवेत इति आह शंकरः. की जो महान अशा विपत्तीमध्ये माझं स्मरण करतो, यस्मरेत मधुसूदना विपत्तौ तस्य संपत्तो, त्याची विपत्ती, ते संकट हे संपत्तीमध्ये परिवर्तित होतं, भवेत होतं असं, इति आह शंकरः, असं भगवान शंकर म्हणत आहेत. संकटांमध्ये भगवंताचं स्मरण करायला मिळणं हे संकटाला संपत्तीमध्ये रूपांतरित करतं. कारण तो जो पिरियड असतो संकटांचा, त्या काळात खूप तीव्रपणे आपली भक्ती होते जर आपण आश्रय घेतला तर, आणि त्या तीव्र भक्तीमध्ये वेगानं भगवत धामाकडे आपली प्रगती होते. जसं गजेंद्रानं अत्यंत संकटामध्ये तीव्र भगवंताचा आश्रय घेतला, भगवंत खूपच वेगानं भगवत धामात जाऊ शकला, जे व्हायला अन्यथा खूप वेळ लागला असता. सो जीवनात संकट येणं हे एका प्रकारे शुभाच लक्षण आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की या प्राकृत जगतात शुभाशुभ कल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनोकल्पित गोष्ट आहे. कारण या भौतिक जगात कोणतीच गोष्ट शुभ नाही, सर्व काही अशुभच आहे. कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे. संडास जरी एसीचा असला किंवा साधा सुलभ शौचालय असलं तरी संडास शेवटतो, तिथं घाणच पडणार आहे. सो हे जग कसं आहे, टॉयलेट असल्यापैकी आहे. जर एअर कंडिशन असलं काय आणि साधं बस स्टँडच्या बाजू स्लो शौचालय असलं काय, अल्टिमेटली तर घाणच पडणार आहे. आपण शुभ असल्याची कल्पना केवळ करतो. पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केल्याने कृष्ण भावना भावेत क्रियांवरच खरी मांगल्य अवलंबून असते. म्हणून जर आपले कर्मे शुभदायी करायची असतील तर आपण भगवंताच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. असे मार्गदर्शन श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता यासारख्या शास्त्रात किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारा दिले जाते. आध्यात्मिक गुरु हे भगवंताचे प्रतीक असल्याने त्यांनी केलेले मार्गदर्शन प्रत्यक्ष भगवंताने केलेले मार्गदर्शनच होय. आध्यात्मिक गुरु, साधू आणि शास्त्र एकाच प्रकारचे मार्गदर्शन करतात. या तिघात कोणताच भेद नसतो. पण हे कसं समजून घ्यायचं? कारण आपण जर वेगवेगळ्या आचार्यांच्या कमेंट्री वाचल्या एका श्लोकावरती, तर वेगवेगळे आचार्य वेगळे उत्तर देतात, वेगवेगळे आचार्य वेगळे बोलतात. एखाद्या श्लोकावरती प्रभुपाद वेगळेच बोलतात, विश्वनाथकडे वेगळंच बोलतात, जीवगोस्वामी वेगळंच बोलतात. सगळे आचार्य एकच बोलतात की सगळे आचार्य गुरु, साधू आणि शास्त्र विरोधाभास नसतो असं कसं म्हणतो आपण? हे कसं ओळखून घ्यायचं?
किंवा इतर संप्रदायांचे आचार्य, त्यांची कमेंट्री वेगळी असते. उदाहरणार्थ आपण बघितलं की एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, हा जो श्लोक आहे भागवतचा. या श्लोक आपल्या आचार्य काय म्हणतात की बाकी सगळे अंश आणि कला आहेत भगवंताचे, पण कृष्णच भगवान आहेत. पण श्री संप्रदायाचे आचार्य रामानुचार्य या श्लोकावर कमेंट्री लिहितात आणि त्या कमेंट्री सिद्ध करतात की नारायण सुप्रीम आहेत. फरक आहे इथं दोन्ही आचार्यांच्या कमेंट्रीमध्ये. मग असं असेल तर असं का म्हणलंय की गुरु, साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात? हे समजून कसं घ्यायचं? काय वाटतं तुम्हाला? येस भक्ती माताजी, काय वाटतं? किंवा जे वल्लभ संप्रदायवाले आहेत ते म्हणतात की बालगोपालची पूजा सर्वश्रेष्ठ आहे, पण आपला मार्ग काय सांगतो? गोपींची केलेली पूजा सर्वश्रेष्ठ आहे, गोपीभाव सर्वश्रेष्ठ आहे. मग बराच विरोधाभास असतो गुरु साधू शास्त्रामध्ये सुद्धा. मग कसं बघून घ्यायचंय की दोन साधूमध्ये विरोधाभास असेल तर? येस राजश्री माताजी, काय वाटतं तुम्हाला? कसं बघून घ्यायचंय? म्हणजे आपण परंपरेत आलेल्या, म्हणजे परंपरेनुसार आपण जे करतो ते परंपरेनुसार करतो. म्हणजे मला म्हणायचंय की जे आचार्यांनी सांगितलंय आपल्या, आपण जे फॉलो करतो. हा ना, पण आपल्या आचार्यांच्या परंपरेत बराच विरोधाभास दिसतो बरेचदा. एखाद्या श्लोकावरती आपल्या परंपरेत चक्रवर्ती वेगळे कमेंट येतात, भक्तनगर वेगळे बोलतात, भजनगर वेगळे बोलतात, प्रभुपद वेगळे बोलतात. उदाहरणार्थ 12 आपण श्लोक पाहणार आहोत. मय्ये मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यशी मय्येव अथोर्धम संशया. प्रभुपाद काय म्हणतात? हा श्लोक म्हणजे कसली भक्ती आहे? साधना भक्ती आहे. हा श्लोक म्हणजे हा श्लोक म्हणजे एका प्रकारे निष्ठा स्तराची भक्ती आहे. चक्रवर्ती म्हणतात हा श्लोक म्हणजे प्रेम स्तराची भक्ती आहे, भाव स्तराची भक्ती आहे. नक्की खरं काय? ओके. दुसरं पुढचा श्लोक काय प्रभुपाद म्हणतात की ते पुढचा श्लोक जो आहे तो साधना भक्ती आहे आणि चक्रवर्ती म्हणतात निष्ठा स्तराची भक्ती आहे. तर फरक आहे शा दोघांमध्ये. आपण हे पण बघितलं होतं 7व्या अध्यामध्ये, नमाम दुष्कृत मोडा प्रपद्यंते नराधमा माया पुरत ज्ञानम आश्रम भाव आश्रित. सो नराधमचा अर्थ चक्रपद वेगळाच होतात, प्रपद वेगळाच होतात. मग हे कसं ओळखायचं सगळं की गुरु साधन शास्त्र एकच बोलतात? यश श्री गौरीदत्ती माताजी, काय वाटतं? ह्याच्यानुसार म्हणजे गुरुच्या आज्ञेनुसार आपल्याला गुरु जे आज्ञा देतील ते ओके, त्याच्यानुसार म्हणजे आपण. गुरुची आज्ञा सर्वश्रेष्ठ आहे, शास्त्र आणि साधू बघायची हा. गरज नाहीये, बरोबर ना? जे गुरु बोलले ते ब्लाइंडली स्वीकारलं पाहिजे, शास्त्र साधू बघायचं नाही, असं आहे तुझं म्हणणं? येस अशोक प्रभू, काय वाटतं तुम्हाला? नाही सांगते. ओके, तर दोन प्रकारे आपण एक गोष्ट समजून घेऊया. ओके, तर मुळात ज्यावेळी दोन संप्रदायांमध्ये भेद दिसतो, आपण म्हणतो चारही संप्रदायातलं ज्ञान हे प्रमाणित ज्ञान आहे, पण प्रमाणित ज्ञानाचं बरंच फरक दिसतो आपल्याला. एखाद्या श्लोकावरचा विश्लेषण किंवा विवरण किंवा अर्थ निघतात त्यातही बराच फरक दिसतो. सो ज्यावेळी आपण चार संप्रदाय पाहतो आणि त्या चार संप्रदायातलं ज्ञान पाहतो, आपण त्या ज्ञानामध्ये फरक दिसला तर आपण ओळखून घेतलं पाहिजे की तो फरक जो आहे तो डिटेल्समध्ये फरक आहे, पण मेन जे दशमूल तत्व आहेत, 10 मूल तत्व आहेत वैदिक शास्त्रांची, त्या मूल तत्वांच्या स्पष्टीकरणामध्ये फरक नसतो. कोणती 10 मूल तत्व आहेत? मी कोण आहे, त्यानंतर हे जग काय आहे, त्यानंतर परमेश्वर साकार आहे की निराकार आहे, परमेश्वर जग आहे का,
त्या जगात जायचा मार्ग कोणता आहे, असे 10 गोष्टी आहेत. ह्याला दशमूल तत्व म्हणतात. असे 4-5 सांगितले, अशा 10 गोष्टी आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट प्रमाण काय आहे, सर्वोत्कृष्ट शरण कोणाला गेलं पाहिजे, व्यक्तीची संबंध ज्ञान काय आहे, हे ज्या गोष्टी आहेत सगळ्या, या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टीत समानता असते चारी संप्रदायात. सो चारी संप्रदाय म्हणतात की आपण शरीर आत्मा आहोत. सर्वोत्कृष्ट प्रमाण कोणतं, वेदशास्त्राचं प्रमाण सर्वोत्कृष्ट प्रमाण आहे. भागवत पुराण सर्वोच्च प्रमाण आहे. त्यानंतर भगवंत साकार का निराकार आहे, भगवंत साकार आहेत. भगवंतात धाम आहे का, भगवंतात धाम आहे. जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, भगवंताची प्रेममय सेवा करणं. सो या गोष्टी कधी बदल होत नाही, या गोष्टी समान राहतात. डिटेल्समध्ये त्या त्या संप्रदायाच्या मूडनुसार त्या संप्रदायामध्ये फरक होतात. आणि आपला संप्रदाय बघू आपण आता, हे एक बाकी संप्रदाय झालं, पण आपल्या संप्रदायाच्या आचारामध्ये फरक जाणवतो, ते कसं समजून घ्यायचं. सो जेव्हा आपण आपल्या संप्रदायाचे आचार्य पाहतो, त्यांच्यामध्ये 5 गोष्टी कॉमन असतात, ज्या कधी बदलत नाहीत, आणि बाकी डिटेल्स बदलत असतात. पण त्या 5 गोष्टी कॉमन, सगळे आचार्य एका मतावर आहेत. आराध्य भगवान कोण आहेत, व्रजेश तनया. की कोणीही आपल्या परंपरेत आपले आराध्य नारायण म्हणणार नाहीत, किंवा शिवजी म्हणणार नाहीत, किंवा संकर्ष म्हणणार नाहीत, किंवा बलरामजी म्हणणार नाहीत, किंवा आणि कुठले भगवंत राम म्हणणार नाहीत, श्रीराम, प्रभू श्रीराम. आराध्य भगवान एकच, व्रजेश तनया, केवळ श्रीकृष्णच. कुठले श्रीकृष्ण, द्वारका श्रीकृष्ण पण नाही, मथुरा श्रीकृष्ण पण नाही, व्रजेश, जे श्रीकृष्ण वृंदावनचे यश आहेत. तद्धाम वृंदावन, आपलं सर्वोच्च धाम कोणतं, कोणी म्हणेल द्वारका, कोणी पंढरपूर, कोणी म्हणेल मथुरा, कोणी म्हणेल जगन्नाथपुरी, कोणी म्हणेल मायापूर. तद्धाम वृंदावनम, सर्वोच्च धाम वृंदावन. ओके. रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेणया कल्पिता. सर्वोत्कृष्ट भक्तीची पद्धती कोणती, सर्वोत्कृष्ट, भक्तीची अनेक पद्धती आहेत. जी पद्धती गोपींनी अवलंबली, रागानुगा भक्ती, गोपींची भक्ती करायची पद्धत जी आहे ती सर्वोत्कृष्ट भक्ती आहे. रम्या काच उपासना व्रजवधू वर्गेणया कल्पिता. ओके. सर्वोत्कृष्ट प्रमाण कोणतं, समजा 2 पुस्तकं आहेत, महाभारत आणि भागवत, आणि एखादीला महाभारत वेगळ्या प्रकारे सांगितले आहे आणि भागवत मध्ये वेगळ्या प्रकारे सांगितले, तर प्रमाण कुठलं मानायचं, भागवत प्रमाण. सो भागवत हे सर्वोत्कृष्ट प्रमाण आहे. श्रीमद भागवतम प्रमाणमवलम प्रेम पुमार्थो महान. सर्वोत्कृष्ट पुरुषार्थ कोणता, भगवत प्रेम. भगवत प्रेम सर्वोत्कृष्ट पुरुषार्थ आहे. श्री चैतन्य प्रभूर मतमिदम तत्रादराना परा. हे चैतन्य महापुरुषाचं मत आहे. आपल्या कोणत्याच आचार्यामध्ये, जीव गोस्वामी, रूप गोस्वामी, गोस्वामी पासून त्या अगदी प्रभुपादांपर्यंत कोणत्या आचार्यामध्ये या 5 गोष्टीमध्ये कधीच मला फरक दिसणार नाही. या 5 गोष्टी समान असतील तर बाकी ज्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या वेगळ्या प्रकारे वेगळे पैलू जे आहेत, जसे हिऱ्याला पैलू असतात वेगळे, तसे त्या श्लोकाचे वेगळे पैलू त्या त्या आचार्यांच्या माध्यमातून भगवंत प्रकट करतात. सो म्हणून जर 2 साधूमध्ये फरक दिसला, 2 साधू वेगळ्या संप्रदाय असतील, ही समानता दिसते काय बघितलं पाहिजे आपण. आणि समानता दशमलमध्ये समानता दिसत असेल तर ते फरक आपण अन्न स्वीकारले पाहिजेत. आणि आपल्या परंपरेमध्ये फरक दिसले तर या 5 गोष्टी समानता दिसते का बघितलं पाहिजे. आणि त्या 5 गोष्टी कोणता फरक दिसला नाही तर इतर जे फरक आहेत ते हिऱ्याचे पैलू म्हणून आपण स्वीकारले पाहिजे. ओके ओके. बुद्धिर्ज्ञान सम्मोहा क्षमं सत्यं दमः क्षमा सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावभूतानां मत्त एव पृथक्विदः. बुद्धी, ज्ञान, संशय, मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख दुःख, जन्म मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, तुष्टी, तपस्या, ज्ञान, यश आणि अपयश इत्यादी सर्व जीवांचे विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहे. सो अर्जुनाच्या मनात प्रश्न पडेल मागचा श्लोक ऐकल्यानंतर की अहम विदुसर अहम आदिर्हि देवानां असम्मूढा समर्थ सर्व प्रमुच्यते. सो अर्जुन म्हणे, जे कोणी फक्त शास्त्रांचा अध्ययन करतात,
ओके. आणि शास्त्रांचं अध्ययन करून तुम्हाला जाणतात ते तुम्हाला परफेक्टली जाणू शकतील का? आपल्या बुद्धीद्वारे जे शास्त्रांचं अध्ययन करतात आणि जे मिश्र भक्त नाही आहेत ते तुम्हाला जाणू शकतील का व्यवस्थितपणे? म्हणजे नाही, केवळ बुद्धीद्वारे शास्त्रांचं अध्ययन करून मला जाणता येणार नाही. कारण हे सगळे गुण जे आहेत, ही बुद्धी, हे मन आणि त्या बुद्धी आणि मनापासून निर्माण झालेले गुण, हा 3 गुणांचा प्रभाव आहे. आणि 3 गुणांचा प्रभाव असल्यामुळं, हे 3 गुणांनी दूषित असल्यामुळे सगळे गुण एका प्रकारे केवळ या गुणांचा विकास करून मला जाणता येणार नाही. ओके, असं भगवंत इथं सांगत आहेत. सो बुद्धी ही कुठल्या गुणात असती? बुद्धी ही रजोगुणामध्ये आहे. ज्ञान सत्व रजमध्ये येऊ शकतं. संमोहन हे रजो आणि तमोगुणामुळे येतं. क्षमा सत्यम दम शमः, क्षमा ही प्रामुख्याने सत्वगुणामध्ये, सत्वगुणी व्यक्ती क्षमा करतो. सत्य बोलणं हे सत्वगुणाचा परिणाम आहे. दम आणि शम पण सत्वगुणाचाच परिणाम आहे. सुख दुःख हे गुणांच्या कॉम्बिनेशनमुळे येतं. भवो अभवो, भयम, भीती ही कशामुळे येते? रजोगुणामुळं. एखादी गोष्ट गमावून बसू, एखादी गोष्ट एन्जॉय करायची इच्छा आहे आणि ती गमावण्याची भीती ही रजोगुणामुळे येते. त्यानंतर अहिंसा. बरेच लोक जरी भक्त असते पण ते अहिंसक असतात, शाकाहारी असतात. जैन लोक किती मोठे पण अहिंसक आहेत. पण केवळ अहिंसक आहेत म्हणून ती गोष्ट भगवंतांना जाणण्यास कारणीभूत ठरणार नाही. अहिंसेवर सत्वगुणाचा परिणाम आहे. समतामध्ये पण रजोगुण शकतो. पण समता जी आहे ही का राजकीय कारणाची समता शोधू शकत असो, किंवा देशभक्तीपर समता शोधू शकत असो, किंवा आपण फॅनाटिक क्षमता, सगळे एकच आहेत, स्त्री पुरुष एकच आहेत, पण स्त्री पण पुरुषासारखं वागू शकते, याला म्हणतात फॅनेटिझम. ओके, स्त्री पुरुष एकच आहेत, आत्मास्तरावर ते एकच आहेत स्त्री पुरुष. ओके, स्त्रीला पण मन आहे, पुरुषाला मन आहे, पण ह्याचा अर्थ स्त्री देह आणि पुरुष देह एक नाही आहे. प्रत्येक देहाचे वेगवेगळे घटक आहेत, प्रत्येक देहाचे वेगळे प्रत्येक देहाचे वेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत. आणि त्यामध्ये समानता आपण डायरेक्टली प्रत्येक पातळीवर समानता आणू शकत नाही. सो स्त्री पुरुष समानता, स्त्री कमी कपडे घालून फिरू शकत नाही रस्त्यावरती, त्रास तिलाच होणार आहे, पुरुषाला त्रास होणार नाहीये. सो समता जर आपण अयोग्य प्रकारे बघितलं तर ती गुणीभूत आहे. पण आत्मा स्तरावर समता बघितली तर सत्वगुणामध्ये येते, आणि भगवंताचा भक्त या स्तरावर समता बघितली ती विशुद्ध सत्वामध्ये येते. ओके, तर सगळे गुण जे आहेत ते गुणांचा परिणाम आहे. गुण माझ्यापासून प्रकट होतात, पण किंवा गुणांद्वारे आणि बुद्धीद्वारे मला जाणणं अशक्य आहे, असं भगवंत इथं सांगत आहेत. आता प्रभुपादांनी डिटेल्समध्ये या सर्व गुणांविषयी डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे, आणि ते सगळं मी वाचणार नाही आहे इथं, खूप वेळ आपला त्यामध्ये जाईल. तुमची काय इच्छा आहे, वाचावं का तुम्ही वाचाल? डिटेलमध्ये पण सांगितलं, खूप खूप छान सांगितलंय, तर तुम्ही वाचावं अशी माझी अपेक्षा आहे प्रत्येक गुणाविषयी. इथं पण असू शकतो, पण वेळ जाईल खूप यामध्ये वाचण्यामध्ये. तर मी एक गुणाविषयी थोडंसं वाचन करतो फक्त, तो म्हणजे अहिंसा. सो प्रभुपाद अहिंसेविषयी काय सांगत आहेत, आणि ओके हां बरोबर, आपण एक गुण फक्त वाचू. अहिंसा. अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काही न करणे होय. सो अहिंसा म्हणजे हत्या बोललेलं नाहीये बघा. हो, मी अहिंसक आहे, मी कोंबडी कापत नाहीये, मी अंड खात नाहीये. नाही, अहिंसा म्हणजे काय? इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे, याला म्हणतात अहिंसा. ओके, अनेक राजकारणी, समाजवादी, परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासन दिलेल्या भौतिक कार्यापासून फारशी फलनिष्पत्ती होत नाही. राजकारणी परोपकारी लोकांना दिव्य दृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नसते. अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रश्न देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील. मनुष्य देह आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे, म्हणून
जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्काराप्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाही तो मनुष्य देहाचे हिंसाच करीत आहे. आता एक आंदोलन चाललंय ना जंतर मंतरवरती, कॉक्रोच जनता पार्टी. ओके, सो ते आंदोलन कशासाठी आहे? दिखावा करण्यासाठी आहे किंवा काहीतरी शारीरिक आपल्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आहे. नीटची परीक्षा जे काय झालं ते. ओके, पण ते मनुष्य देहाची समस्या दूर करू शकत नाही. सो ते आंदोलन एक प्रकारे हिंसा आहे. जी राष्ट्रभक्ती कृष्ण भक्तीकडे घेऊन जाऊ शकत नाही ती राष्ट्रभक्ती हिंसा आहे. जी समता कृष्ण भक्तीकडे घेऊन जाऊ शकत नाही ती समता हिंसा आहे. जी समाजसेवा कृष्ण भक्तीकडे जाऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही ती समाजसेवा पण हिंसा आहे. आणि म्हणून पाहतो मोठ्या मोठ्या राजकारणी, मोठे मोठे समाजसेवक, मोठे मोठे राष्ट्रभक्त, देशभक्त हे खूप शेवटी शेवटी विचित्र वागत होते. त्यांच्या जीवनामध्ये अजिबात सुसूत्रता नव्हती. त्यांच्या जीवनात खूप गोंधळ झाला पाहिला आपण. एक आहेत साने गुरुजी, सगळ्यांनी साने गुरुजी नाव ऐकलंय. फेमस गाणी आहेत मराठीमध्ये. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. आणि त्यात त्यांनी एक सुंदर कडव म्हणले, ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिनय. अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पण झाला काय परिणाम? ते भारत स्वतंत्र झाला, काय झालं? भारताची फाळणी आली आणि फाळणीमध्ये मुसलमान लोक हिंदूंची कत्तल करू लागले. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू मुसलमानची कत्तल करू लागले. आणि हे सगळं या साने गुरुजींनी पाहिलं आणि म्हटलं असा भारत, तो सोन्याचा दिन असा यावा अशी मी कधीच कल्पना केली नाही. मला असा भारत नको होता. मी आता हे सहन करू शकत नाही. तिने आत्महत्या केली बघा. सो जी देशभक्ती कृष्ण भक्तीकडे घेऊन जात नाही देशभक्ती पण व्यर्थ ठरते. आणि म्हणून अरविंद घोष जे आहेत, सो एका प्रकारे अशी देशभक्तींनी काय की सो कॉल्ड देशभक्ती ज्याला हिंदू मुस्लिम ऐक्य साधून आपण हिंदू मुस्लिम ऐक्य चुकीच्या लेवलला साधून आपण स्वातंत्र्य प्राप्त करायचा प्रयत्न केला. त्या स्वातंत्र्य प्राप्तीमुळं हिंसा वाढली. जेवढी गांधींनी अधिक अहिंसा करायचा प्रयत्न केला तेवढी हिंसा अधिक वाढली. गांधींची अहिंसा ही या तत्वाला आधारून नव्हती की जी गोष्ट आपल्याला आध्यात्मिक साक्षात्काराची मदत करेल तीच फक्त अहिंसा आहे. बाकी सगळी ही आपल्या आत्म्याची हिंसाच आहे. बघा किती प्रोफाऊंड नॉलेज प्रबोधांनी तात्पर्य दिलेलं आहे. ओके, त्यानंतर प्रबोध म्हणजे तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिक अधिक भौतिक वस्तू संग्रह करण्यास उत्सुक असू नये. भगवंतांच्या कृपेने जे काय मिळेल त्यावरच समाधान मानावे. ओके, इव्हन भक्तांमध्ये पण प्रवृत्ती दिसते. अधिक पैसे मिळवले तर अधिक चांगलं घर घेऊ शकेन, मग घरामध्ये मंदिर बांधेन आणि मग छान प्रकारे भक्ती करू शकेन, किंवा गालतरीला घर घेऊ शकेन, किंवा मंदिराजवळ घर घेऊ शकेन, किंवा थोडं सेव्हिंग करून ठेवू शकेन जेणेकरून म्हातारपणी मला कामाला येईल, मग म्हातारपणी भक्ती करू शकेन. किंवा आता मुलांना शिक्षण महत्वाचे आहे त्यासाठी जास्त पैसा पाहिजे, पण जास्त कष्ट केले पाहिजेत, भक्ती सॅक्रिफाईस करू, आपण भक्ती कॉम्प्रोमाइज करू आणि जास्त पैशाकडे लक्ष देऊ. ओके, असा व्यक्ती कधी संतुष्ट राहू शकत नाही. भगवंत कृपेने जे मिळालंय स्वीकारा. 8 तास काम करा, 9 तास काम करा, त्यात जेवढा पैसा मिळाला संतुष्ट राहा. बाकी वेळ भगवत भक्तीसाठी घालवा. अन्यथा ही मायादेव पकडते इथं. अजून घे अजून घे. हाव कशी असते? कधीच न संपणारी असते. पुरे ना जनी लोभरे क्षमत्याते, रामदास स्वामी म्हणतात म्हणून श्लोकामध्ये. ती कधीच न संपणारी असते. ओके ओके, परत दान बद्दल सांगतात. दान याबद्दल सांगायचे तर ओके, आपण पहिला उपास ऐकूया. तपस याबद्दल सांगायचे तर वेदांमध्ये अनेक विधिविधाने सांगितलेली आहे. उदाहरणार्थ प्रातःकाळी उठून स्नान करणे. कधी कधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायक असते. कधी असं कष्टदायक पहाटे उठणं? पहाटे उठणं कष्टदायक असतं थंडीमध्ये. ओके, परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय. त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करणे आवडत नसेल, परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्यासाठी मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे. तथापि आवश्यकता नसताना किंवा वेदाज्ञेविरुद्ध उपवास करू नये. उपवास हे
राजकीय कारणासाठी करू नयेत, सामाजिक कारणासाठी करू नये, शैक्षणिक कारणासाठी करू नयेत. उपास केवळ भगवत भक्ती प्रगती करण्यासाठी पाहिजे. जरांगे पाटलांनी उपास केला होता मराठा आरक्षण मिळावं म्हणून, हा राजकीय उपास होता. महात्मा गांधी सारखे उपवास करायचे. हे उपवास कुठले होते? राजकीय स्तरावरचे हे उपवास होते. त्या उपवासातनं काहीच साध्य होत नाही. ओके, तर आपण पुढचा श्लोक पाहूया. एक मिनिट. एक मिनिट जस्ट. ओके, हां. श्लोक क्रमांक 6 पाहू आपण. महर्षा सप्तपूर्वे चत्वारो मानवस्तथा मद्भावा मनसा जाता येषां लोकाम इमा प्रजा. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनो माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात. विविध लोकांपासून निवास करणारे जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. ओके, सो काही लोक म्हणतील ठीक आहे, मागचे सगळे गुण आहेत हे बुद्धीच्या आधारावरती होते, पण काही लोक तुमच्याच ओके मागचे सगळे जे गुण बघितले ते गुणांचा परिणाम होते, पण काही लोक तुमच्या मनात निर्माण होतात ते तर तुम्हाला जाणू शकतील नाही. इव्हन ती लोक पण मला पूर्णपणे जाणू शकत नाही. त्यामध्ये कोण आहेत? सप्तर्षी, हे 7 ऋषी जे आहेत, मरीची, भृगू, अगस्ती, अरुंधती, हे 7 ऋषी जे आहेत, हे सप्तर्षी आपण तारकासह पाहतो. ऑफकोर्स दर मन्वंतरात सप्तर्षी बदलतात. हे सप्तर्षी पण मला योग्य प्रकारे जाणू शकत नाहीत. त्यांना पण माझं परिपूर्ण ज्ञान नसतं, कारण ते माझ्यापासून निर्माण होतात आणि बाकी सगळे जीव जे आहेत जे मला जाणू शकत नाही त्यांच्यापासून येतात. तर साहजिकच त्यांना पण पूर्णपणे 100% तत्वतः माझ्याविषयीचं ज्ञान हे नसतं. सो हे सगळे जीव कधी कधी प्रकट झाले आहेत, याचं विश्लेषण प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये केलेलं आहे. ओके, एतां विभुन्ति योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. की एतां विभुन्ति योगं च, ज्याला माझ्या ऐश्वर्याची योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पडते तो सो अविकल्पेन, अविकल्पणे अनन्यपणे, अनन्य भक्तीमध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. सो जरी हा अध्याय विभूती योग असला आणि विभूती योग असल्यामुळे आपल्याला असं वाटेल की अरे विभूती योग कसा समजून घ्यायचा, विभूती कसा समजून घ्यायचा, तर समजून फायदा काय मला, असा प्रश्न पडेल. सो प्रभुपाद म्हणतात हा जर विभूती योग आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेतला तर काय फायदा होईल, त्या फायदा काय होईल, तर आपण भक्ती योगामध्ये तत्पर होऊ. आपली अनन्य भक्ती जी आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, यात मुळीच संशय नाही. म्हणून विभूती योगाचा फायदाच फायदा आपल्याला आहे. तर श्लोक क्रमांक 8, 9, 10 आणि 11 त्याला चतुश्लोकी भगवद्गीता असं म्हणतात. सर चतुश्लोकी भगवद्गीता आपल्या डिटेलमध्ये स्पष्टपणे ऐकलं पाहिजे, गडबड ऐकून चालणार नाहीये. ही थोडी थीम बदलते आहे आणि आज बरेच लोक कमी जेवण झाले आहेत, कारण का काहीतरी मला काही लोक म्हणजे विक्रमगडला काहीतरी सत्संग वगैरे ठेवलं वाटतं त्यांनी काहीतरी. तर आपण थांबू इथं. 5 मिनिट तुम्हाला प्रश्नोत्तर देतो, काय तुम्हाला प्रश्न असले विचारू शकता, नाही तर आपण थांबू इथं आज आणि पुढच्या रविवारी आपण डिटेलमध्ये हे 4 श्लोक, खूप महत्त्वाचे श्लोक आहेत, चतुश्लोकी गीता म्हणतात. याला 10 मिनिटात 20 मिनिटात होणार नाही. रात्र पण झाली, सगळे थकले असतील, बऱ्याच माळा बाकी असतील, जेवण बाकी असेल, तर आपण थांबूया इथं आणि पुढच्या रविवारी आपण डिटेलमध्ये हे 4 श्लोक आणि पुढचा अध्याय जो आहे, कदाचित पुढच्या रविवारला पुढचा अध्याय पण सगळा, कारण विभूती सुद्धा झालं की अध्याय पटापट आहे, फास्ट आहे, त्यामध्ये काही जास्त काही डिटेल्समध्ये नाही आहे. पण पुढचा रविवार, त्या पुढच्या रविवार आपला अध्याय हा 10वा अध्याय आपला संपून जाईल. सो कोणा काही प्रश्न आहे का? नाही प्रभूजी.
ओके, सो कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण थांबू इथं आणि पुढच्या रविवारी आपण, या रविवारी क्लास होणार नाहीये, पुढच्या रविवारी आपण डिटेलमध्ये हे चतुश्लोकी गीता, त्याचं स्पष्टीकरण, वेगळ्या आचार्यांची कमेंट्री आणि पुढचा उरला अध्याय आपण संपवून टाकू. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.